आता आपण आहोत नदीपात्र रस्त्यावर आणि इथे कृत्रिम तलावांची व्यवस्था कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलो. तर आपल्यासोबत आहेत महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक. सर, तुमचं नाव काय? माझं नाव आतिक सय्यद आणि मी ह्या भागातला आरोग्य निरीक्षक आहे. कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आमचं कामकाज चालतं. सर, आपल्याकडे कृत्रिम तलावांची व्यवस्था विसर्जनासाठी कशा प्रकारे केलेली आहे? आपल्याकडे साधारण नदीपात्राच्या परिसरामध्ये 3 ठिकाणी मोठे हौद बनवलेले आहेत आणि बाकीच्या शाळांमध्ये सार्वजनिक ठिकाणी टाक्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि गणपती विसर्जनाकरता कुठेही लोकांना गेले तरी त्यांची सुविधा होईल अशी आपण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. सर, दरवर्षी साधारण आपल्याकडे विसर्जनासाठी किती मूर्ती येतात? साधारण नदीपात्रातला जर हिशोब केला तर पहिल्या 1.5 दिवसाचा गणपती, 5व्या दिवसाचा, 7व्या दिवसाचा आणि शेवटच्या दिवसाचा गणेश विसर्जन दिवस, असे तिन्ही हौद मिळून साधारण 15-1 हजाराच्या आसपास मूर्त्या या ठिकाणी विसर्जित केल्या जातात नागरिकांकडून. आणि सर, एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या समोरच आता नदी आहे, तर ऍक्च्युअल नदीमध्ये विसर्जन न करता लोक कृत्रिम हौदाला तेवढं प्राधान्य देतात का? प्राधान्य जेव्हा सुरुवातीला जेव्हा हौद चालू झाले तेव्हापासून आम्ही आमच्या कामगारांना म्हणा आणि जनजागृतीच्या माध्यमातून म्हणा की लोक जेव्हा गणपती विसर्जन करायला हौदापाशी येतात, काय जणांची मानसिकता अशी असते की हौदात न करता आम्ही नदीपात्रात करूया. तर आम्ही त्यांचं प्रबोधन करत असतो की आपण नदीपात्रात नका करू, नदीचं पाणी दूषित होतं, हौदात करा. हौदात याच्या स्वच्छ पाण्यामध्ये तुम्हाला ते गणेश विसर्जन करता येईल. काही जण ऐकतात, काही जण ऐकत नाही. पण कसं आहे, हा भावनेचा विषय असतो, त्यामुळे आम्ही जास्त त्यांना काही फोर्स करू शकत नाही. थँक्यू सर. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं कृत्रिम हौद आणि विसर्जनाच्या व्यवस्थेबद्दल. कॅमेरा पर्सन श्रावणी दाते सोबत मी विवेक वनारसे, व्हिज्युअल अखबार, पुणे.